सगळ्यांना मला असं वाटतं बऱ्याच लोकांना हे गीत माहिती आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गीत गाएंगे. क्यों तू डरता है? तेरे लिए वो तेरे लिए वो घाबरू नको, तुझ्यासाठी तो लढत आहे. प्रेज द लॉर्ड. डरना नहीं है, परमेश्वर आप सबके लिए लड़ रहा है. हालेलुया. तो आपल्या पुढे गेलाय आणि आपल्यासाठी रस्ता तयार करतोय. हालेलुया. क्यों तू डरता है? तेरे लिए वो डरता है. क्यों तू डरता है? परमेश्वर हमारे लिए लड़ने वाला परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. लोग विश्वास से होता. माझा विश्वास नाहीये कारण मला माहिती आहे माझ्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो ते व्हावं म्हणून, पण देव असा सामर्थ्य आपली एक लेवल वाढवतो विश्वासाची आणि आपल्याला माहित करून देतो मी लढणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया.
येशूच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने आपल्याला आणले तर निश्चित तो आपल्या चर्चमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्यालाच म्हणतात विश्वास. प्रेज द लॉर्ड. आणि आपण विश्वासामध्ये अधिक अधिक वाढत आहोत. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यहाँ पर सर्व पुनः एक गीत गाया. तूने मुझे आगे पीछे किए रखा है, अपना हाथ मेरे सर पे रख के रखा है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तूने मुझे आगे पीछे बसले
हालेलुया. अगर देवाने पकडलंय तर तुम्ही नाचणार आहे. बोला यीशु मसीह की जय. यीशु मसीह की जय. पहाड़ पे चढ़ू तो आपका बाबा है. पहाड़ पे चढ़ू तो तू है. नहीं जाऊं तो तू है. तुम्ही त्याला डावलू नाही शकत. सर खरंच नात आहे. अजिबात नाही. कुठलाच सामर्थ्य तुम्हाला त्याच्या उपस्थितीपासून वेगळं नाही केलं. हालेलुया 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नंतर गाणं गीत गाऊया. येशू मसीह देता खुशी करे महिमा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येशू आपल्याला आनंद देणारा परमेश्वर आहे. शेजाऱ्याला सांगा आज तुला पण देणार आहे. प्रेज द लॉर्ड. किती निराश असाल पण आज परमेश्वर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची खुशी देऊन इथून पाठवणार. आमेन आमेन आमेन. येशू मसीह देता खुशी.
नवीन परमेश्वर काहीतरी त्याच्यासाठी घडवते. हालेलुया, हालेलुया. येशूचा आनंद आपली जर त्यांना आपल्याला आनंद दिलाय तर आपल्याला निराश व्हायचा अधिकार नाहीये. तुला निराश व्हायचा अधिकार नाहीये, तुला दुःखी व्हायचा अधिकार नाहीये. येशू माझ्या जीवनामध्ये. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम दिल में ऐसे बस गए जिंदगी भर के लिए. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण आपण आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं त्या पार जाणार आहोत ह्या गोष्टी आपण परमेश्वराचा आपल्याशी बोलणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. वाचा कोणीतरी मार्गाचं पुस्तक आहे 4 अध्याय 35 पासून. येशू वादळ शांत करतो. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर तो मजब्यात होता तसाच तो त्याला घेऊन गेले. दुसरेही मजबे त्याच्या बरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मजब्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरमावर उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा काय नाही? तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणू लागले, हा कोण आहे? वारा व समुद्र देखील त्याचे ऐकतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी घटना आहे आणि पहिलं वचन असं सांगतं की त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशू शिष्यांना घेऊन पलीकडे निघालाय. पलीकडे म्हणजे नवीन नगरामध्ये तो चाललाय, नवीन देशामध्ये तो चाललाय, नवीन ठिकाणी तो चाललाय आणि तो शिष्यांना म्हणते की आपण पलीकडे जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि ते पलीकडे जाणार आहोत असं म्हटल्यानंतर ज्यावेळेस ते बोट मध्ये बसले त्यावेळेस सगळ्यांना माहिती काय झालं? वारं सुटलं, पाऊस आला आणि बायबल असं सांगते की ते बोटीला अशा पद्धतीनं आदळत होतं, धडकत होतं की जी बोट आहे ती पाण्याने भरायला लागली आणि सगळं वातावरण बिघडलं. आणि त्या ठिकाणी काय झालं? प्रभू येशू ख्रिस्त उठला, त्यांनी वारं धुमकावलं, पण त्याच्या अगोदर तो शांत झोपला होता असं बायबल सांगते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या वाऱ्यामध्ये त्या तुफानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त उशी घेऊन झोपला होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि सगळीकडे गोंधळ मारलाय, सगळीकडे गडबड आहे, सगळेजण डिस्ट्रॅक्ट झाले, सगळेजण डिस्टर्ब आहेत, सगळं काही बिघडलंय. आपल्या सगळ्यांना माहिती, तुम्ही जर इमॅजिन केलं तर तुमच्या लक्षात येईल की ते साधं नाहीये. समुद्रामध्ये वादळ येणं साधं नाहीये आणि ते इतकं भयानक असतं, एक लाट इतकी डेंजर असते. आणि त्या वादळामध्ये ती बोट, येशू आणि त्याचे शिष्य त्या ठिकाणी असताना ते वादळ आलेलं आपल्याला बघायला मिळतं. प्रेज द लॉर्ड. पण आपल्याला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त शांत, निवांत, अजिबात कुणालाही डिस्टर्ब न करता, त्याला सगळे डिस्टर्ब करत होते पण तो कुणालाही डिस्टर्ब करत नव्हता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि तो शांत झोपलाय असं बायबल सांगते. शिष्य त्याच्याकडे आले आणि त्याला उठवून त्याला म्हणाले की गुरुजी, माझी बोट बुडायला लागली, आपण मरायला लागलोय, आपण संपलोय आणि तुम्ही झोपलाय. येशू उठला आणि त्याने वादळाला थांबवलं आणि त्या ठिकाणी काय झालं? सगळं निवांत झालं असं बायबल सांगते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. निवांत होण्याचं कारण काय होतं? येशू नावामध्ये होता. प्रेज द लॉर्ड. जर येशू नावामध्ये नसता तर ती घाबरलेली शिष्य बुडून गेली असती, गॅरंटी म्हणजे. प्रेज द लॉर्ड. पण येशू त्यांच्या बरोबर होता, त्यामुळे ते पार जाऊ शकले हे आपल्याला बायबल सांगत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सेम प्रकारचं, वेगवेगळ्या प्रकारचं, वेगवेगळ्या इश्यूचं आज वातावरण आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुणाला फायनान्शियल आहे, कुणाला स्पिरिच्युअल आहे, कुणाला भौतिक आहे, कुणाला सामाजिक आहे, कुणाला आर्थिक आहे, वेगवेगळ्या प्रकारचं. पण ते वादळ तुम्हालाच फक्त माहिती आहे की किती जोरदार लाटा तुमच्यावर आलेल्या आहेत.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती जोरदार भयानक वादळ, वारं, पाऊस आणि ते माझी बोट हलवत आहे. माझी बोट म्हणजे माझे विचार हलवत आहे. हालेलुया. आणि थोड्या वेळासाठी मी स्वतः डिस्टर्ब होतो किंवा होते हे आपल्याला जाणवतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझ्या नावात येशू आहे. आहे तुमचा विश्वास? येस, आपला विश्वास आहे. इथं पण येशू असताना वादळ आलेलं आहे. एखादा जर विश्वासी असं म्हणलं असता येशू असता वादळ येण्याचं काय कारण? मग येशू नाहीये. नाही, आपल्याला माहितीये इथं आपली स्टोरी नाही, इथे येशूची स्टोरी आहे. प्रेज द लॉर्ड. इथं येशू असताना काय झालंय? वादळ आले. आणि ते साधारण वादळ नाहीये, ते भयानक वादळ आहे. आपल्याला मी आज तुम्हाला हे सांगणार आहे, हे वादळ येण्याचं कारण काय आणि हे वादळ जाण्यासाठी मला काय करायचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. वादळ येण्याचं कारण आपण शिकणार आहे आज या ठिकाणी. येशू झोपला होता आणि त्या येशू असताना देखील त्या नावेमध्ये शिष्यांचं जीवन घाबरलेलं. त्या बोटीला वारा धोकत असताना आपण पाहत आहोत येशू असताना जर वादळ आले तर त्याचं निश्चित काहीतरी कारण असणार आहे. प्रेज द लॉर्ड. पुढचं वचन वाचूया 5व्या अध्यायामध्ये त्याचं कारण आपल्याला बघायला. हालेलुया. मग ते समुद्राच्या पलीकडे गरसराच्या देशात आले आणि तो मछल्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरातून निघून त्याला भेटला. तो कबरात राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कुणाला शक्य नव्हते, कारण पुष्कळ वेळा बेड्याने व साखळदंडाने बांधिले असताही त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते आणि त्याला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य कुणालाही नव्हते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. नीट ऐकायचे. वादळ येण्याचं कारण आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेस एक अचानक वादळ, बघा मी वादळ नेहमी येतं समुद्रामध्ये, वादळ नेहमी येतं. तुमच्या माझ्या जीवनामध्ये वादळ नेहमी येतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण मला ओळखायचंय की हे वादळ किंवा माझ्या जीवनावर आता असणारा प्रसंग नेहमी सारखा नाहीये, तर हा काहीतरी वेगळा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कॉमन वादळ असतं आणि येशू ख्रिस्ताने प्रत्येक वादळ धमकावलेलं आपल्याला बघायला मिळत नाही. हालेलुया. एक वादळ ज्याच्यामधून तो चालत आला आणि त्याच्याबरोबर पेत्र पण चालला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ते वादळ प्रभू येशू ख्रिस्ताने धमकावलं नव्हतं. का? ते सिंपल होतं, ते साधारण होतं. ते येणारी लाट होती, वाऱ्याबरोबर आपल्याला आढळणाऱ्या गोष्टी होत्या. पण या ठिकाणी मात्र येशू ख्रिस्ताने वाऱ्याला धमकावलं. त्याचं कारण होतं, जसं मी तुम्हाला सांगणार आहे, 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये होतात ज्यावेळेस अशा प्रकारचं वादळ येतं. त्याचं कारण येशू असताना पण पहिलं कारण आहे, आपल्या जीवनामध्ये जर आपण नवीन सीझन मध्ये प्रवेश करणार असू तर तुमच्या जीवनावर हे वादळ येतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नवीन सीझन, नवीन गोष्टी, नवीन बढोतरी, नवीन प्रगती, नवीन ब्लेसिंग, नवीन आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये जे काही परमेश्वर तुम्हाला नवीन देणार आहे किंवा तुम्ही आताच्या परिस्थितीतून एक वरची लेवल गाठणार आहे, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये हे वादळ येणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला समजलं पाहिजे की हे वादळ कालच्या सारखं नव्हतं, हे अचानक ज्यावेळेस हे निघाले होते त्यावेळेस सगळं शांत होतं, निवांत होतं. प्रेज द लॉर्ड. निवांत होतं. सडनली काय झालं? वादळ वारा आलं. शिष्य घाबरली, पण येशूला माहित होतं हे वादळ आगळं वेगळं नेहमी सारखं नाहीये, तर हे वेगळं वादळ आहे. कारण पहिल्यांदाच त्याने सांगितलं होतं शिष्यांना की आपण कुठे जाऊया? पलीकडे जाऊया. प्रेज द लॉर्ड. आणि पलीकडे जाऊया म्हटलं की वादळ आलं. मी तुम्हाला परत एकदा सांगते, तुमच्या जीवनामध्ये एक शिफ्ट होणार असेल तर तुमच्या जीवनात हे वादळ येणार आहे. तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला एक भौतिक आशीर्वाद देणार असतो, फॉर एक्झाम्पल फायनान्शियल ब्लेसिंग जर तुमच्याकडे येणार असतील तर तुम्ही या वादळाला 100% एन्काउंटर करा. आहे का तुमच्या जीवनात? किती लोक खरं बोलतील? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही साधारण लोक नाहीये, तुम्ही पार जाणार आहे म्हणून तुमच्यावर हे वादळ आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बरं नाही का? तुम्ही काय जाणार आहे? तुम्ही पलीकडे जाणार आहे, तुम्ही ते प्राप्त करणार आहे, तुमच्यासाठी ते ठेवले. आणि हे दुष्ट आत्म्याला, सैतानाला चांगलं माहितीये की हा व्यक्ती ते प्राप्त करण्यासाठी एलिजिबल आहे. हालेलुया. म्हणजे तो योग्यतेचा आहे आणि ह्याच्याकडे ती क्वालिटी आहे किंवा ह्याच्याकडे ती कुवत आहे आणि
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की अरे हे काय झालं, हे असं नव्हतं माझं जीवन. काही वेळेस आपण स्वतः एक वेगळ्या प्रकारचे ऍटिट्यूड घेऊन चालतो. आपल्याला वाटतं सकाळी नवरा चांगलं होतं, दुपारी याला काय झालं. हो हालेलुया, समजून जायचं हे वादळ तू पलीकडे जाणार आहेस त्यामुळे तुझ्या जीवनावरती आले. तुला कळलं पाहिजे हे साधारण वादळ नाहीये, हे अतिशय डेंजर आणि वेगळ्या प्रकारचं आहे. मला डिझर्निंग ऑफ स्पिरिट पाहिजे, इथं आत्मी ओळखण्याचं दान असलं पाहिजे, म्हणजे मला समजेल की हे वादळ साधारण नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मागच्या महिन्यामध्ये चांगलं बँक बॅलन्स होता, अचानक कुठं एवढा मोठा खड्डा आला आणि मला ईएमआय घ्यायची बारी होती. मला हॅलो हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही फायनान्शियल ब्लेसिंग खूप सामर्थ्याने प्राप्त करणार आहे म्हणून तुमच्या काहींच्या जीवनामध्ये असल्या प्रकारचं वादळ आहे. मला माहिती आहे किती लोक फायनान्शियल कंडिशन फेस करत आहेत, पण जर तुम्ही फेस करता 100% परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. हालेलुया, कारण तुम्ही पास झाले हे सैतानाला चांगलं माहितीये आणि म्हणून तुमच्या नावेत येशू आहे. घाबरायचं नाही, तो तुम्हाला 100%, 101%, 1000% आपण पास जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जे ब्लेसिंग्स पलीकडे तुमच्यासाठी माझ्यासाठी परमेश्वरांनी ठेवले ते आपण प्राप्त केल्याशिवाय राहणार नाहीये. ओके, 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. एक तुम्ही लेवल गाठणार असा, एक तुमच्यासाठी भौतिक आशीर्वाद असतील, किंवा तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण तुम्ही जिंकणारे असणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय जिंकणारे? तुमच्या मनामध्ये येशू ख्रिस्त पलीकडे जाऊन तर काय केलं माहितीये? एक आत्मा वाचवलाय. प्रेज द लॉर्ड. काय वाचवलाय त्यानं? तिथं साखळदंडाने बांधलेला एक मनुष्य आहे आणि त्याला 1000 वेळा बांधून सुद्धा तो तोडून टाकतोय. आणि अशा दुष्टात्म्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या नगरातून त्या नगरामध्ये जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जर सोल वाचवण्याची तुमच्यामध्ये जर ती भावना किंवा ती काय म्हणायचं तो कळवळा किंवा ती ऍटिट्यूड किंवा ते मन असेल तर गॅरंटेड तुमच्यामध्ये हे वादळ निश्चित अर्थाने येणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझा प्रश्न, वादळ कुणामुळे आलं? वादळ का आलं? वादळ येण्याचं कारण होतं पलीकडे एक व्यक्ती दुष्टात्म्यांनी भरलेला त्या वादळाला कंट्रोल करत होता. प्रेज द लॉर्ड. कोण कंट्रोल करत आहे? हे साधारण वादळ नाहीये. तुम्ही पलीकडे गेल्यानंतर जो दुष्टात्म्याला तुम्हाला एन्काउंटर करायचे तो दुष्टात्मा वादळ कंट्रोल करते. कारण त्या दुष्टात्म्याला ज्यावेळेस येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याच्याकडे गेला, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला त्यानं पाहिलं त्यावेळेस तो काय म्हणला? हे माझ्यामध्ये पडू नकोस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हणला तो? त्याला शिष्यांचा प्रॉब्लेम होता. कुणाचा प्रॉब्लेम? त्याला येशूचा प्रॉब्लेम होता. हालेलुया. तो शिष्याने म्हटलं तुम्ही कशाला आलायचं मी जर नाही, तो म्हटला तू माझ्यामध्ये का पडतोस. म्हणजे त्यांना माहित होतं. त्यांना कसं कळलं? या नगरातून त्या नगरामध्ये, म्हणजे तुमच्या समस्यांच्या पलीकडं एक अशी न दिसणारी शक्ती आहे जी तुमचं वातावरण कंट्रोल करत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तो जो दुष्टात्मा आहे त्याच्यामध्ये बायबल असं सांगते किती 1000 होते? 2000 दुष्टात्मे. किती? म्हणजे त्यांचं सैन्य आहे. ती सगळी टीम मिळून आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये मंडळांमध्ये अशा प्रकारचं सामर्थ्य कंट्रोल करण्याचा आत्मा पाठवतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यांना कसं कळलं? ज्यावेळेस येशू त्यांना काढत होता, दुष्टात्मा काढत होता, ते म्हणाले डोंगराच्या पलीकडे तिथे डुकरांचं कळप आहे. एवढ्या लांबचं त्यांना दिसतं, पण त्यांना 100% दिसलं होतं येशू त्या नगरातून निघालेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि येशू निघालाय म्हटल्यावर दुष्टात्म्यांचं जी ऍक्टिव्हिटी रेल्वेमध्ये काम करते तिनं डायरेक्ट काय केलंय? बोटीमध्ये समुद्रामध्ये तुफान पाठवलंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशू मात्र तुमच्या जीवनात समस्या संपायच्या एक कुणीतरी व्यक्ती लागतो जो शांत आहे. हालेलुया. एक कुणीतरी व्यक्ती लागतो जो आत्म्यामध्ये शांत आहे. प्रेज द लॉर्ड. नाहीतर सगळे जर आपण तुम्ही बघितली तर सगळे शिष्य काय झाले होते? घाबरले होते. आणि काय झाले होते? सगळं सामान बोटीतून खाली फेकत होते, कारण बोट पाण्याने भरत होती. ते नुसते शांत घाबरले नव्हते. येशूकडे गेले, त्याला म्हणाले गुरुजी आपण बुडवतो, तुम्हाला काहीच वाटत नाही, तुम्ही भुजान झोपलाय, उठा, काय करताय? आपण मरतोय. येशू ख्रिस्त उठला, त्यानं वादळ धुमकावलं आणि सगळं काही निवांत केलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 3 गोष्टी
वादळ येण्याचं कारण तुम्ही सोल वाचवणारे असाल, तुम्हाला काहीतरी ब्लेसिंग परमेश्वर फायनान्शियल किंवा तुमचं हेल्थ विषयी काही इश्यू असतील ते सोडवायचे असतील तर तुमच्यावरती ते अटॅक येणार आहे, किंवा तुमचं एक ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे तुम्ही एक नवीन लेवलवर, मग ती स्पिरिच्युअल लेवल असेल किंवा कुठलीही लेवल असेल, जो कोणी ही लेवल गाठत आहे तो व्यक्तीसाठी हे तुफान आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम, इश्यू, समस्या, अडचणी म्हणून काही नसतं. हे जगाच्या बाहेरच्या लोकांसाठी माझ्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी काय माहिती, हे युद्ध आहे. प्रेज द लॉर्ड. काय आहे हे? युद्ध आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि प्रॉब्लेम मध्ये नाहीये. देव आपल्यावरती समस्या नाही आणत. प्रभू परमेश्वर आपल्याला अडचणीत नाही टाकत. मी माझ्या विचाराने विचार केला पाहिजे की हे युद्ध आहे आणि मला आता उभा राहायचंय, मला घाबरायचं नाहीये. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर घाबरला गॅरंटेड तुम्ही संपणार. पण परमेश्वर नावेत असताना पण युद्ध, परमेश्वर नावेत असताना पण तुफान आहे. कारण परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडे बघत आहे. परमेश्वर त्या ठिकाणी जे कंट्रोल करत आहे वातावरण, आणि मला तुम्हाला सांगते तुमचं जीवन कंट्रोल केलं जात आहे, तुमची लाईफ कंट्रोल केलं जात आहे, तुमचा फायनान्स कंट्रोल केला जातोय, तुमची हेल्थ कंट्रोल केली जाते. पण मला आज विश्वास आहे, मला माहिती आहे की माझ्या नावामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. निश्चित आणि निश्चित हे वादळ शांत करणार आहे. हालेलुया. पण मला तुम्हाला सांगायची गोष्ट आहे, फक्त वादळ शांत नाही करायचं. हालेलुया. त्या डीमनला बाहेर काढायचं. बोलो येशू मसीह की जय. कुणाला बाहेर काढायचं? तो जो आत्मा आहे, जो तुम्हाला, तुमच्या पैशाला, तुमच्या हेल्थला, तुमच्या फॅमिलीला, तुमच्या रिलेशनला कंट्रोल करत आहे, त्या गोष्टी नुसत्या शांत नाही करायच्या, तर पलीकडे जाऊन त्या दुष्टात्म्याला आपल्याला काढून टाकायचं. हालेलुया. आपल्याला समाधान कशात माहिती का? तेव्हा हे शांत कर आणि बाहेर गेला. पलीकडे जायचंय ना. खूप लोक आहेत त्यांना प्रभूने दिलं, त्यांच्यासाठी वादळ थांबवलं, पण ज्यावेळेस पलीकडे आले त्यांना असं पकडलं की त्यांना आता बाहेर निघायचं अवघड झालं. पण मला तुम्हाला खुशखबरी आहे, परमेश्वर तुमच्या नावेमध्ये आणि तो आता दुष्टात्म्यावरती अटॅक करणार. प्रेज द लॉर्ड. मला माहिती आहे किती लोकांना समजतंय, किती लोकांचा विश्वास आहे, पण माझा विश्वास आहे की परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे आणि तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला सांगत आहे. हालेलुया. तुम्ही स्पिरिच्युअल युद्धामध्ये आहात की मला ते प्राप्त करायचंय, माझ्या जीवनामध्ये ते आहे, माझ्यासाठी कॉलिंग आहे, पण मला काय थांबवतंय? मला पलीकडे असणारा दुष्टात्मा थांबवते. कारण त्याला माहितीये हा ज्यावेळेस आत्म्याने उभा आहे त्यावेळेस दुष्टात्मे काढणार आहे. त्याला माहितीये हा ज्यावेळेस आत्म्याने उभा आहे त्यावेळेस लाखो लोक आजारातून बरे होणार आहे. त्याला माहितीये हा ज्यावेळेस उभा राहील त्यावेळेस सगळ्या गोष्टी इथल पुथल करणार आहे. कारण 11 लोकांनी आपल्याला माहितीये जग हलवलं, तर हा एकट्या व्यक्तीमध्ये किती सामर्थ्य आहे या पलीकडच्या दुष्टात्म्याला चांगलं माहितीये, पण तुम्हाला माहित नाहीये कारण तुम्ही त्या वादळाला बघून घाबरलाय. पण आज प्रभू सांगत आहे, घाबरू काय करायचंय? येशू तर वादळ थांबवणारच आहे निश्चित. आणि बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये वादळ थांबले. आता काय? आता पलीकडे जायचंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इन्फ्लुएन्स संपलाय, त्याचं सामर्थ्य संपलंय, ते वादळावरती असणारा त्याचा कंट्रोल संपलाय. आता मला त्या सैतानाला एन्काउंटर करायचंय आणि येशूच्या नावामध्ये त्याला बाहेर काढायचंय. आणि तुम्हाला माहितीये परमेश्वर येशू ख्रिस्तानी त्या माणसाला पूर्णपणे बरं केला. तो नंतर आपल्याला असा परिस्थिती दिसला, वस्त्र पांघरलेला, शुद्धीवर आलेला, येशूच्या चरणाजवळ बसलेला आणि तो बरा झालेला आपल्याला बघायला मिळतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या गोष्टी होऊ नयेत यासाठी दुष्टात्मे 2000 जे खाण्याचे आत्मे ते आत्मे कंट्रोल करत होते. ही आत्मे कसले? ते दुष्टात्मे होते ना. हे आत्मे अशुद्ध आत्मे बायबल सांगते आपल्याला. हालेलुया. वाचा काय सांगते त्या ठिकाणी? अशुद्ध आत्मा लागलेला माणूस. बरोबर आहे का? 5वा अध्याय 2रा वचन. आणि तो बछड्यातून उतरता अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस, दुष्ट आत्मा नाही. हे आत्मे घाणेरडे आत्मे, म्हणून त्यांनी डुकरात जाण्याची परमिशन मागितली. कारण डुकर हे घाणीला दर्शवतात. प्रेज द लॉर्ड. आणि यहुदी डुकरांचं नाव पण घेत नव्हती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण हे जी दुष्ट आत्मे आहेत त्यांनी डुकरामध्ये जाण्याचं देवाला विनंती केली आणि प्रभू येशू ख्रिस्तानी त्यांना काढून खरंच डुकरांच्या मध्ये घालून टाकलं. आणि बायबल सांगते की तो धडक जाऊन समुद्रामध्ये
गुदमरून मेला. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वर हे घडवणार आहे. आज तुमची लास्ट डेट आहे. दुष्टात्म्यांसोबत एन्काउंटर आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही युद्धासाठी तयार आहात. हे युद्ध आहे. हे प्रॉब्लेम नाहीये. ही समस्या नाहीये. इथं देव मला एक वॉरियरची गरज आहे. रडणाऱ्या, घाबरणाऱ्या, युवणाऱ्या, सारखं सारखं त्या समस्येविषयी बोलणाऱ्या, सारखं सारखं त्या समस्येला फोकस करणारी लोक नकोय. देवाला माणसाला शांत राहावं. प्रेज द लॉर्ड. कुठे शांत राहायचंय? अंतर्गत माझं स्थिर, शांत, रिलॅक्स, विश्वासाने भरलेलं. असू दे गडबड गोंधळ, असू दे प्रॉब्लेम, असू दे समस्या, मला माहितीये येशू माझ्या नावेत आहे, येशू माझ्या शरीरात आहे, येशू माझ्या मनात आहे. निश्चित तो उठून वादळ थांबवणार आहे. आणि ज्यावेळेस हे शांत होईल, मी ज्यावेळेस शांत असणार आहे, मी त्यावेळेस सैतानाला धमकावणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही वॉरफेअरसाठी तयार आहात का तुम्हाला फक्त वादळ शांत करायचं? ठरवा. नाही प्रभू, मी फक्त वादळ नाही शांत करणार. वादळ तर शांत होणार आहे निश्चित, कारण तू आहेस. पण मला बाहेर जाऊन तो जो मला त्रास देतोय आणि माझ्या मंडळीला कंट्रोल करतोय, माझ्या कुटुंबाला कंट्रोल करतोय, मला कंट्रोल करतोय. कारण बायबल असं सांगते की त्याला साखर दंडाने बांधत होती, तरी पण तो सारखं ते सगळे बंधनं तोडून दातांचे तुकडे तुकडे करत होता. इतकं घाण्याला आत्मा होता तो. तुम्ही स्वतः अशा पद्धतीच्या कंट्रोलिंग पॉवर मध्ये आहे का की तो तुम्हाला सतत विचारांमध्ये ठेवतो? सतत इतकं वचन ऐकतो, इतकं प्रार्थना करतो, येशू माझ्या जीवनामध्ये आहे, तरी माझं डोकं का बिघडतं? मला का परिस्थितीला बघून भीती वाटते? मला का असं वाटतं की हे काय हे काय हे काय, कधी संपणार कधी संपणार आहे. हालेलुया. पण तुला शांत राहायचं. शेजाऱ्याला सांग, शांत हो, शांत हो. समस्या मोठी करू नको, कारण तुझे इमोशन्स तुझ्या समस्या वाढवणार आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुझे इमोशन्स, तुझं बडबड करणं, तुझं येशूकडे न पाहणं, तुझं येशू असताना पण लक्ष न देणं येशूकडे, ती तुझी समस्या बळावणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण आज परमेश्वर तुमच्यासाठी अभिवचन घेऊन आलाय. 100% आपली चर्च आणि तुम्ही प्रत्येकाचं वैयक्तिक जीवन परमेश्वर पार घेऊन जाणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी नेहमी म्हणते वातावरण सगळं बिघडलं होतं माहिती आपल्याला. 2 वर्ष आपण त्याच्यातून फार भयानकरित्या गेले, पण एक व्यक्ती त्याला शांत पाहिजे होता आणि तो त्याला सापडला आणि सगळं काही शांत झालं. बोला शांती की हालेलुया. एवढं सगळं वातावरण मंडळीचं जर शांती नाही, तुमचं जीवन शांत करायला येत नाही. 100% आत्ताच्या पासून, या क्षणापासून परमेश्वर तुमच्या जीवनामधलं जे वादळ आहे पूर्णपणे तो डिमन निघून जाणार आहे. आता सकाळीच तो घाबरलाय. मी गॅरंटी देते. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आज याच्या लोकांना समजणार आहे की यांना कंट्रोल कोण करत आहे. यांच्या जीवनामध्ये सडनचे प्रॉब्लेम आहे. बायको एवढी चांगली होती अशी नव्हती, हिच्या अंगात दुष्टात्मा लागल्यासारखी, ही का व्यवहार करती? ती नाही दुष्टात्मा बेटा, तिच्यामध्ये ते सामर्थ्य काम करत आहे. तुला तिच्यावर प्रेम करायचे आणि त्या दुष्टाला धमकवायचे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला वाटते समजतंय तुम्हाला मी काय करते. सकाळी चांगला होता, आता याला काय बिघडलं? तुम्हाला कळलं पाहिजे की हे वातावरण, हे वादळ साधारण नाहीये. पलीकडचा जो दुष्टात्मा आहे, माझी फॅमिली, पलीकडचा जो दुष्टात्मा आहे, माझा फायनान्स, माझी लेकरं कंट्रोल करते आणि मी त्याला तो अधिकार देणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये डिझर्निंग पाहिजे. एक व्यक्तीला कळलं, येशूला कळलं की ह्या व्यक्तीमध्ये ते आत्मे आहे आणि ह्याच्यातून तो दुष्टात्मा काढायचा. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना नाही, शिष्यांना दिले आहे तुझ्या इकडे तुमच्यावर प्रार्थना करतो, तुमच्याकडे दुष्टात्मा. नो. कुठं होता दुष्टात्मा? पलीकडे होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तो वातावरण कंट्रोल करतो. तुम्हाला माहिती आहे ते दुष्टात्मे, अशुद्ध आत्मे वातावरण कंट्रोल करतात. मला माहित आहे. इथं काय साक्ष द्यायची, इथं पास्टरचं गौरव करायचं का, इथं त्यांची स्तुती करायची का, हे जर तुम्हाला कुणीतरी कंट्रोल करत असेल तर तो अशुद्ध आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी देवाचा गौरव मुखाने करू का नको? देवा मला त्याच्याविषयी भीती वाटते. साक्ष द्यायला लोक पुढे येत नाही, कारण तुम्हाला ते सामर्थ्य कंट्रोल करतो आणि तुम्हाला देवाचा गौरव करू देत नाही. समजून जायचं तुमच्या जीवनामध्ये ती पॉवर तुम्हाला कंट्रोल करत आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचा फायनान्स, आता तुम्हाला पैसे मिळणार. किती लोकांना असं वाटतं आता माझं काम होणार होतं, थांबलं बघा.
आत्ता होणार होतं, आत्ता तो व्यक्ती मला कर्ज देणार होता, त्याची फायदेच पुढे काय झालं. हॅलो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजतंय? आणि आत्ता होणार होतं ते थांबलंय. ते साधारण वादळ नाहीये बाळा, ते तिकडून पलीकडून तुझ्यावरती कंट्रोल करण्यात आलेलं सामर्थ्य. तुला ते ओळखायचे आणि बडबड बंद करायची, किरकिर तर अजिबात करायची नाही आणि दुसऱ्याला पण तुझा त्रास होऊ द्यायचा नाही. तुला प्रार्थनेत जायचंय, प्रभूची उपस्थिती घ्यायची, त्याला म्हणायचं तू जर मालक आहेस हे शांत कर आणि मला त्या आत्म्याला धमकावण्यासाठी कृपा पुरव. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुम्हाला हे कळलं नाही तर तुमचं घर अगदी अशांतीने भरलेलं असेल, तुमच्या नवरा बायको एवढे प्रॉब्लेम्स असतील, तुमची लेकरं बिघडलेली असतील, तुमचे रिलेशन बिघडलेले असतील, सगळं काही डिस्ट्रॉय झालेलं असेल आणि तुम्ही म्हणाला आहे मी ख्रिश्चन असून माझ्या जीवनात आहे आणि येशू तूच माझा बाप आहेस का, तूच मला निवडलेस का आणि मी तुझं लेकरू असून असं का होतंय आणि तू कधी करणार आहेस आणि करणार आहेस का नाही मला सांग, नाही तर देतो तुला सोडून. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण तुम्हाला विजडम नाही, पण आज परमेश्वर तुम्हाला विजडम देते की बाळा घाबरू नकोस, मी तर नावेत आहेच, पण मी तुला ती ग्रेस देणार आहे. तुला एकच काम आहे, स्वतःला शांत ठेव. स्वतःला काय ठेव? शांत. कसं राहणार तुम्ही? आत्ता प्रार्थना करून आला की तेच बोलते, आत्ता प्रार्थना करून आला की तेच बोलते, आता हालेलुया 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 बाहेर गेली आता काय ऐकलं व्हायचं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजेच प्रॉब्लेम कुठे आहे? तुला शांत करायचं. तोपर्यंत प्रार्थनेत उठायचं नाही. याला शांत केल्याशिवाय याला म्हणतात युद्ध. प्रेज द लॉर्ड. याला म्हणतात जिंकणं. हालेलुया. आणि ज्याला हे कळत नाही, 4 तास नाही तू दिवसभर प्रार्थना करा, जर उठून तेच बोलत असशील तर तू अजून शांत झालेला, पण प्रभू आज तुम्हाला शांत करणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काल वादळ तुमची बढोतरी होणार आहे म्हणून वादळ आहे, लक्षात ठेवा. तुम्ही आत्मे वाचवणारे बाहेर जाऊन म्हणून हे वादळ आहे. तुम्हाला परमेश्वर फायनान्शियल ब्लेसिंग देणार आहे, ते पण साधं सुधं नाही, सामर्थ्यानं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बिलियनर तुम्हाला करायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर बिलियनर व्हायचंय तर तो दुष्टात्मा तुम्हाला सोडणार आहे का? पण तुमच्याजवळ ती कृपा पाहिजे, ते सामर्थ्य पाहिजे. मी बिलियनर होणार, वादळ मी थांबवणार आणि त्या दुष्काळात पण मी बाजू काढणार. साहित्याला सामर्थ्य आपल्याला दिले. हालेलुया. मीटिंग मध्ये जाऊन निघत नाही, निघा काय वाचतोय, कारण तुम्ही शांत नाहीये. जर तुम्ही आज शांत व्हाल आणि मग तिथे जा, प्रभू मी तुझा अभिषेक घ्यायला आलोय, कारण मला तू कृपा दिलीस, माझं हृदय आता शांत आहे, माझे विचार शांत आहे, मला कंट्रोल करणारं सामर्थ्य मी बाजूला केलंय, आता मला ती ग्रेस दे. आणि मग मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेस तुम्ही शब्द बोला, ज्यावेळेस तुम्ही वचन बोला, ज्यावेळेस तुम्ही डिमन कास्ट कराल, त्यावेळेस तो निघून जाणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही देवाची प्लॅनिंग आहे आणि हा देवाचा नियम आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. व्हायचे बिलीव्हर हो, फाजील धार्मिक होऊ नको. बायबल सांगतो मला व्हायचंय. हालेलुया. माझ्याजवळ पैसा असला पाहिजे कारण मला आत्मे वाचवायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्याजवळ आरोग्य चांगलं असलं पाहिजे कारण मला ते काम करायचंय प्रभूचं, त्यामुळे मला ती शक्ती पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला एक बढोतरी पाहिजे, मला आत्मिक स्तर पण माझा वाढला पाहिजे, आत्मिक सामर्थ्य पण माझं वाढलं पाहिजे, आत्मिक ज्ञान पण माझं वाढलं पाहिजे. मला त्याच्यासाठी ते गरज आहे. ज्यावेळेस तुम्ही असं झटून युद्धासाठी उभा राहा, काय सैतान तुम्हाला त्रास देईल, कारण त्याला माहिती हे साधारण व्यक्ती नाही, हे सारखा चिडलेला असतो. साधारण गोष्टीविषयी नाही, देवाच्या गोष्टीविषयी हा खूप आदेशी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मला माहिती आपली मंडळी खूप आदेशी आहे. आम्ही म्हणत नाही, तुम्ही तुमचा तुमच्यावर विश्वास नाही वाटत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझी मंडळी आदेशी आहे. हालेलुया. त्यांना आत्मे वाचवायची आहे. नक्की ना? कारण मी तुमचा आवेश बघितलाय. प्रेज द लॉर्ड. मी नाही बघितला, देवानं बघितला. हालेलुया. तुमचा आवेश बघितलाय. तो तुमच्या गुप्त प्रार्थना जाणतो, त्याला तुमचं हृदय माहितीये, त्याला माहिती ह्याच्यावर पैसा कसा आणायचा, त्याला कशी बुद्धी द्यायची. म्हणून आज वचनाने तो तुम्हाला ती बुद्धी देते. तो तुम्हाला सांगत आहे की तुला कंट्रोल करते, ह्याच्याकडे बघू नको, हे 2 मिनिटासाठी शांत, बाहेर गेल्यावरती परत तुला पकडणार आहे, त्यामुळे तू अगोदर जागा हो, ते सामर्थ्य प्राप्त कर. प्रभू मी आता नावेतून बाहेर जाणार आहे आणि त्या दुष्टाला येशूच्या नावामध्ये काढून टाकणार आहे. पद्धत कधीच तुम्हाला त्रास देणार. हालेलुया. तुमच्या पैशावर जर तुम्हाला ब्लेसिंग पाहिजे, दुष्टात्मा निघाला पाहिजे का? प्रेज द लॉर्ड. तुमच्या आरोग्य जर टिकून राहावं असं वाटतंय
तर तो दुष्टात्मा निघाला पाहिजे. तुमचे रिलेशन पती पत्नी मंडळीमधले भावा बहिणींमधले जर टिकून राहावे असं तुम्हाला वाटतंय तर ते दुष्टात्म्याला तुम्हाला काढता आलं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वादळ शांत करण्यामध्ये मजा मानू नका, ते वादळ शांत करेल परमेश्वर. पण ज्यावेळेस तुम्ही पलीकडे या त्यावेळेस पटकन तो तिथंच असलाय. तो कुठे होता? कुठे होता? पलीकडे गरसेकराच्या देशात आले आणि तो मछव्यातून उतरताच प्रेज द लॉर्ड. तू 2 कोस चालत गेलाय, आतमध्ये गावामध्ये प्रवेश केलाय आणि त्या एरियामध्ये गेलाय, त्या घरात गेलाय. नाही, तो तिथंच काटावरती दुष्ट आत्म्यानं भरलेला व्यक्ती बसलेला आहे. तुम्हाला आणि मला त्याला सामर्थ्यानं काढून टाकायचं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मला तुम्ही शिकत आहात. येशूला ते कळलं की कुणामध्ये आहे काय. तुम्हाला समजलंय तुमच्या घरामध्ये तुम्हाला कोण कंट्रोल करते. तुम्ही काय बघायचं, तुम्ही काय बोलायचं हे जर तुम्हाला कंट्रोल करणं जातंय तर निश्चित तुमच्या घरामध्ये तो दुष्ट आत्मा ते वातावरण कंट्रोल करते. इथं जर मी परत येता म्हणते इथं काय साक्ष द्यायची याच्यासाठी जर तुम्हाला कोणी कंट्रोल करत असेल, इथं येऊन असं बोलायचं नाही, इथे येऊन तसं बोलायचं नाही, एवढंच बोलायचं, एवढंच गाणं म्हणायचं, एवढंच बस तुम्हाला कंट्रोल केलं जाते. पण माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे परमेश्वर त्या दुष्टाला काढून टाकणार आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या पलीकडे भरपूर लोक होते. मछव्यात 11-12 शिष्यानी येशू अशी मिळून ती सगळ्यांचा घोळका होता. पण तेवढ्या सगळ्यातून येशूनं त्या दुष्ट आत्म्यानं भरलेल्या व्यक्तीला ओळखलं. हालेलुया. सगळ्यांना येशूच्या नावात निघ नाही म्हणला, त्याच्याकडे गेला त्याला म्हणला परत त्याच्यामध्ये घुसून नकोस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आहे तुमच्या समस्येचं उत्तर मिळतंय तुम्हाला नक्की, निश्चित परमेश्वर काम करते. ओके, पुढची गोष्ट अशी मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यावेळेस हे वादळ येतं मी कसं ओळखायचं, म्हणजे हे कसं काय बिघडलं. कारण लोकांच्या जीवनामध्ये वादळ आहे, लोकांच्या जीवनामध्ये समस्या आहे, लोकांच्या जीवनामध्ये अडचणी आहे. पण हे वादळ त्या दुष्टात्मा कंट्रोल करते हे कसं ओळखायचं, त्याचे काय चिन्ह आहे ऐकायचंय पुढच्याकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू आज संपून जाणार आहे, तुम्ही माहिती घेतलं तरी चालेल, तोच पडणार नाही तुम्हाला. हालेलुया. ओके, 5 गोष्टी होतात ज्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत आणि त्या ओळखल्यामुळे आपल्या जीवनातून त्या समस्या लवकर दूर होतात. प्रेज द लॉर्ड. पहिली गोष्ट बिहेवियर, दुसरी गोष्ट इमोशन्स, तिसरी गोष्ट सिच्युएशनल आणि चौथी गोष्ट रिलेशनल. प्रेज द लॉर्ड. त्या 4 क्षेत्रांमध्ये हमले होतात. कुठं होतात हे 4 गोष्टी. पहिलं म्हणजे सिच्युएशन, दुसरं म्हणजे तुमचे इमोशनवर हमला होता. प्रेज द लॉर्ड. तिसरं म्हणजे तुमचे रिलेशन बिघडतात आणि तुमचं वर्तणूक बिघडते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कसं ओळखायचं मी जसं तुम्हाला म्हटलं की माझी बायको व्यवस्थित होती, तिचा हा स्वभावच नाही. 20 वर्ष मी तिला ओळखतोय, अजिबात तिच्या डोक्यात विचार पण कधी नव्हते, पण हिच्यामध्ये अचानक मला बदल दिसतोय. म्हणजे हा वातावरण, हे जे गोष्ट आहे ही साधारण नाहीये हे तुम्हाला तिच्या वागणुकीवरून कळतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस तू काय करतो, घरात सोडतो तिला, जातो निघून बाय बस बोलतो नाही, तुला तसं नाही करायचं. प्रेज द लॉर्ड. तिला सोडून नाही जायचं, प्रार्थनेमध्ये जायचं, त्या दुष्टाला ओळखायचे आणि त्या दुष्टाला तुला धमकवायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आपल्याला बघायला मिळते की येशू ख्रिस्त बोटमध्ये बसल्या पलीकडे जाणार होता, तोपर्यंत सिच्युएशन बिघडली का? बिघडली. सगळं वातावरण बिघडलं आणि येशूला कळलं हे साधारण नाहीये, हे तिकडून आलेलं वातावरण. दुसरी गोष्ट तुमचं बिहेवियर बदलतं. बिहेवियर म्हणजे वागणूक. शिष्यांची वागणूक बघितली येशू ख्रिस्ताबरोबर कशी होती. येशू आम्ही मला लागलोय, तुम्हाला काहीच नाही, झोपलाय बघा निवांत. आज लोक मला अशी खूप लोक म्हणतात, खरंच नाही. प्रेज द लॉर्ड. कारण डिझर्निंग नव्हतं, पण इथं काम व्यक्ती ठेवला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याला माहितीये गुरुदेव काही बोला, कसंही वर्तणूक तुमची असू दे, हे वादळ शांत होणार आणि तो दुष्ट पण निघून जाणार. बोलो येशू मसीह की जय. प्रेज द लॉर्ड. ते काय म्हणाले, गुरुजी तुम्ही झोपलाय, तुम्हाला काळजीच नाहीये. बघा हे वादळ आणि तुमच्याकडे सामर्थ्य आहे ना, आणि एवढ्या लोकांना तुम्ही खायला दिलं होतं ना, आणि एवढं तुम्ही केलं होतं ना, आणि आता काय झालंय, आता कसं काय झोप लागली तुम्हाला, उठा उठा उठा. त्यांचं वागणं सगळं बिघडलं होतं का? बिघडलं होतं का? हालेलुया. त्याच्यावरून येशूने काढलं, अरे हे वादळ साधारण नाही,
बहुत भयानक प्रकार का वातावरण है। हालेलुया। दुसरी गोष्ट आपल्याला बघायला मिळते, त्यांचे इमोशन्स बदलले, त्यांचे विचार बदलले होते। प्रेज द लॉर्ड। काय बदलले होते? इमोशन्स म्हणजे भावनिक झाले होते। ते स्वतःविषयी घाबरले होते। त्यांना असं वाटलं आम्हाला पार नेण्यासाठी हा विचार घेऊन आलाय, आम्हाला म्हटलं पण पार घेऊन जाणार आहे, आता आम्ही इथंच मारून टाकतो वाटतं। इमोशन्स वर आले। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। समजतंय कसं कळतं तुम्हाला वातावरण हे बिघडलेले सैतानाकडून येते? तुमचे इमोशन्स चेंज होतात, तुमचं बिहेवियर चेंज होतं आणि सगळी सिच्युएशन खाली निघून जाते। त्याला समजतं की हे वातावरण सैतानाकडून आहे। हालेलुया। हे साधारण येणारं वादळ नाहीये, तर हे सैतानाच्या दुष्टात्मेकडून, अशुद्धात्मेकडून आपल्यासाठी पाठवलेलं आहे, कारण त्याला माहितीये ही मंडळी पार जाणार आहे। हालेलुया। ही मंडळी निश्चित ही मंडळी पार जाणार आहे। निश्चित ही मंडळी साताऱ्यामध्ये एक श्रीमंत मंडळी असणार आहे। हालेलुया। तुम्ही आणि मी आज तुम्ही वाचवणार आहे हे सैतानाला चांगलं माहिती आहे आणि आपण पार जाणार आहे। प्रेज द लॉर्ड। बिघडू दे, सगळं बिघडलं होतं, येशूने शांत केलं ना। हालेलुया। येशूने शिष्याला रागवलं का? येशू शिष्याला दटावलं का? त्याने कुणाला दटावलं? हालेलुया। प्रेज द लॉर्ड। चौथी गोष्ट बिघडतं म्हणजे रिलेशन बिघडतात। काय बिघडतात? रिलेशन। तुमच्या नवरा बायको जर रिलेशन बिघडले, बघितले की जर मस्तकाची शीर उभी राहते, सकाळी उठल्यापासून तोंड, अंतःकरण, मन, विचार मरून जाऊ दे एकाचा। रिलेशन बिघडतात बघ, समजून जायचं हे वातावरण आहे आणि हे वादळ कोण कंट्रोल करत आहे? दुष्ट आत्मे कंट्रोल करतात। लोकांच्या घटस्फोट होतात, त्याचं कारण आहे हे वादळ त्यांना समजत नाही। 2 मिनिटात घटस्फोट, घे जा तू वेगळा मी वेगळी। नाही, तुम्ही अशी देवाला काम करण्यासाठी कृपा द्या। म्हणून मी म्हणते एक शांत व्यक्ती त्याला लागतो। ज्यावेळेस तो व्यक्ती शांत होतो त्यावेळेस कृपा काम करते आणि रिलेशन मेंटेन होतं। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। येशू ख्रिस्ताच्या शिष्यांचे संबंध बिघडले होते की नाही? बिघडले होते। म्हणून तर ते म्हणतात तुला काळजी नाहीये। अरे ज्याच्या बरोबर खाल्लं, ज्याने खायला दिलं मच्छी पाव, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बरोबर आहे का? जो त्यांच्या बरोबर चालला, त्यांच्या बरोबर झोपला, त्यांच्या बरोबर बोलला, दाखल्याने प्रकाराने त्यांना सगळं दाखवलं, ते म्हणतायत तुला काळजी नाहीये। म्हणजे रिलेशन बिघडले होते। येशूला समजलं रिलेशन पण बिघडले, तोंड बिघडली, सिच्युएशन बिघडली, सगळं काही बिघडले। हे वातावरण साधारण नाहीये, हा वादळ साधारण नाहीये। परत एकदा सांगते, जर तुमची रिलेशन बिघडली, तुम्हाला शांत पाहिजे। हालेलुया। जो व्यक्ती शांत नाहीये त्याला पण, आणि जो असा तुम्हाला माहिती, ज्यावेळेस तुमच्यामध्ये हे वातावरण येतं, हे विचार येतात, नवरा बायकोविषयी बोलते मी, ज्यावेळेस तुमचे विचार बिघडतात एकमेकांविषयी, त्यावेळेस येशू जो तुमच्या आतमध्ये आहे ना, तो तुम्हाला वारंवार सांगत असतो बरं का, बाळा असं नाहीये, बाळा असं करू नको, हे तुझा नवरा चांगला आहे, तुझी बायको खरंच चांगली आहे, ती तुझ्याविषयी वाईट बोलत नाही, तुझा नवरा, हे सगळं येशू सांगत असतो। सांगत असतं का? हॅलो, हालेलुया। माझं काय झालेलं असतं? सगळं बिघडलेलं असते। नाही तसं नाही, तो त्याला वाटत नाही, कुठे गेलाय, आता बोललो, हे वातावरण साधारण नाहीये बाळा। हालेलुया। मी तुम्हाला खरं सांगते, हा सैतानाकडून येणारा हल्ला आहे, तुम्हाला कळलं पाहिजे। नाही संगती बसा, एकमेकांच्या हातात हात घ्या, प्रार्थना करा, प्रभूला म्हणा, प्रभू तू माझ्या नावेत आहेस, तू माझ्या विचारांमध्येच, मला सांगतोय, मला तुझं ऐकण्याचा आत्मा दे। हालेलुया। तू जे बोलतोयस त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा, ती कृपा दे, कारण शिष्य बिघडले होते, रिलेशन बिघडले होते। ते जर येशूपर्यंत म्हणाले असते, गुरुजी आमचा विश्वास वाढवा, ते तसं नाही म्हणाले। ते काय म्हणाले? तू झोपलाय, तुला काहीच नाहीये, हे बघ आता मारणार नाही, संपलं आमचं, तुला कशी काय झोप लागली कुणाला माहित, जाणार काय पार। एकमेकांबरोबर चर्चा झाली, इथं गॉसिप सुरू होतं, गॉसिप इथं सुरू होतं। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। पण आज परमेश्वर आपल्या चर्चसाठी, तुमच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक फॅमिलीसाठी आणि तुमच्या वैयक्तिक आत्म्यासाठी उभा आहे बरं का। हालेलुया। निश्चित मी तर गॅरंटी देते, इथं ऐकता डिमन्स निघून गेले। बोलो येशू मसीह जय। प्रेज द लॉर्ड। कारण विश्वास वाढतो कशाने? ऐकण्याने वाढतो। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आणि ते ज्ञान परमेश्वर आपल्याला देते की काय होतंय माझ्या जीवनात, आणि म्हणून मी आजपासून निराश राहणार नाही, मी माझ्या नवऱ्याविषयी चुकीचा विचार करणार नाही, मी माझ्या बायकोविषयी विचार करणार नाही, मी माझे इमोशन्स कंट्रोल करणार आहे। मी परत एकदा सांगते, जर तुम्ही तुमचे इमोशन्स
इमोशन्स कंट्रोल केले नाही तर इमोशन्स हे जंगली घोड्यासारखे असतात. तुम्हाला एक मस्त राईड देऊन येणार. ज्यावेळेस तुम्ही लेकरांना रागवता, आगाऊपणा करतो, त्यावेळेस त्याचे इमोशन्स असे बोलत जातात. म्हणजे तुम्हाला बघितलंय का तुमची लेकरं मला काय सांगते मी आता काय लहान आहे का आणि मी किती मोठा झालोय आणि मला शिकवू नको आणि मी जातो घर सोडून. त्याला निर्णय पकडायचा असतं त्याची मला आणि त्याला कंट्रोल करायचं. माझ्या घरात असं चालणार नाही. कंट्रोल करा. हालेलुया. बायको नाकापेक्षा वर गेली, कंट्रोल करा. प्रेज द लॉर्ड. नवरा कंट्रोल नाही करायचं. हालेलुया. त्याच्यासाठी प्रार्थना करायची. प्रेज द लॉर्ड. सगळं तुम्ही बडा देवाने आपल्याला तशी आज्ञा दिलेली नाहीये. तुम्हाला अधीनतेमध्ये बायकांना जास्तीत जास्त प्रार्थना गुडघ्यावर काय करायचे, देवा कंट्रोल कर, मला नाही जमत, कारण मला तूच अधिकार दिला नाही. हालेलुया. त्यामुळे मी आगाऊपणा करणार नाही, तू कर, तुला सगळं जमेल. बोला येशू मसीह की जय. इमोशन्स कंट्रोल करायला शिका. तुमचे स्वतःचे पण, घरामधलं वातावरण जे बिघडवतात त्यांचे पण, आणि मंडळीत तर परमेश्वराचा आत्मा कंट्रोल करतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बेस्ट कंट्रोलर कोण असेल तर तो पवित्र आत्मा. बेस्ट सिच्युएशन हँडल करण्याचं सामर्थ्य जर तुझ्याकडे आहे तर पवित्र आत्मा आहे. बेस्ट रिलेशन जर तुम्हाला मेंटेन करायचे असतील, मी कोण नाही सांगत, ही माझ्या जीवनातली साक्ष आहे. हे माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने स्वतः घडवले. हे परमेश्वराने मला डिझर्निंग दिले. या गोष्टीतून परमेश्वराने मला पार नेले आणि त्या डिमनचा मी सामना केलाय आणि आज परमेश्वराने माझ्यासाठी सगळं शांत केलं. हालेलुया. परत एकदा सांगते, त्याला एक व्यक्ती पाहिजे, शांत व्यक्ती. असं शांत बसणारी व्यक्ती अंत करणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की जय. खूप शांत. तसं शांत तुम्ही हालेलुया म्हणायचे, पण अंदर से तुम कैसा चाहिए, शांत पाहिजे. म्हणजे काय होईल, आत्मा तुमच्याशी बोलेल. हालेलुया. कारण तो तुम्ही शांत असताना तुमच्याशी बोलेल. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला तिथं ज्ञान पुरवेल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही शांत असल्यावर तो तुम्हाला तिथं बुद्धी देईल. बोला येशू मसीह की जय. जो सगळं वारा एवढा वर चाललाय तो म्हणतोय शांत, तुला ऐकायलाच येत नाही, तुझा प्रॉब्लेम आहे बेटा, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. हालेलुया. आज परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे का? तुम्हाला तुमच्या समस्येचं उत्तर मिळालं का, वादळ का हे समजलं का? हालेलुया. आणि काळजी करायची नाही, वादळासाठी येशू आहे. प्रेज द लॉर्ड. पण बाहेर आल्यानंतर तुझं काम आहे, बरोबर आहे का? आपल्याला माहिती आहे, एक लाईट बिल बदललं, पुढच्या महिन्यात परत लाईट बिल भरायला लागतं. बरोबर आहे का? प्रेज द लॉर्ड. एका पोराचं लग्न झाले की नाही दुसऱ्याच पण हालेलुया. हे चालू आहे, पण तू कसा पाहिजेस? मी शांत असल्यावर मला देव ज्ञान देईल, मला परमेश्वर बुद्धी देईल, मला परमेश्वर सामर्थ्य पण देईल, मला परमेश्वर कृपा पण देईल आणि मी महाविजयी होणार. हालेलुया. असं महाविजयी होणार मी, असं होणार आहे. कालवा करून होणार नाही, दंगा करून होणार नाही, सिच्युएशन बिघडून होणार, रिलेशन बिघडले तरी होणार. सगळं काही परमेश्वर कंट्रोल मध्ये आणलं जातं. आमेन. तुमची फॅमिली कंट्रोल मध्ये येते, तुमचा फायनान्स कंट्रोल मध्ये येते. हालेलुया. किती लोकांच्या आर्थिक अडचणी अडकल्या, इतकं मिळणार आहे, पण आज परमेश्वर रिलीज करत आहे का येशूच्या नावामध्ये. मी खरं सांगते, इथून पुढे तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम्स असणार नाहीये. हालेलुया. कारण तुम्ही त्या पैशाला देवाच्या गौरवासाठी वापरणार. तुमचा जर हेल्थ इश्यू आहे, तुम्हाला असं वाटते काय आहे, श्वास घ्यायला येईना, छातीत दुखतंय, कमरेत दुखतंय, गुडघ्यात दुखतंय, काळजी करू नका. परमेश्वर तुला आरोग्य देणार आहे, कारण तुझं शरीर देवाची महिमा करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ज्या वेळेस पण तुमची शिफ्ट वाढणार आहे, तुमचं विस्डम वाढणार आहे, तुमची लेवल वाढणार आहे, तुम्ही त्या गोष्टीद्वारे देवाचं महिमा करणार आहे. म्हणून परमेश्वर शांत करणार. हालेलुया. त्याची माझ्या लोकांवर कृपा आहे, मला माहिती आहे, माझ्या मंडळीवर त्याची कृपा आहे आणि तो आपल्या मंडळीला ज्ञानात सामर्थ्यात वाढवत आहे. हालेलुया. बिघडलेलं सगळं विसरून जायचं, पहा ते नवे होते. कशासाठी? आता दुष्टाज्ञासोबत सामना करायचा. हालेलुया. आता ढिलं पडायचं नाही, रिलेशन सगळं बिघडलेलं आठवण बसायचं, हे ना असं केलं, त्याला कसं बोलतात, ते कसं म्हणतात, सगळं काही घालवायचं येशूच्या नावामध्ये. हालेलुया. आणि पुढे जायचंय, पलीकडे जायचंय आणि त्या दुष्टासोबत तुम्हाला सामना करायचा. मी गॅरंटी देते, जर तुम्ही नावेतून पार आलाय, येशू जर आहे, तर सामर्थ्य पण तुमचं माझं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण तो तुम्हाला असं एकटं सोडत नाही, जा
बघ कसला मस्त आहे, साखर दंडाने बांधलेला आहे, तुला झेलतोय का बघ. नाही नाही, तो म्हणतो हे सावध घे आणि जा, तू करू शकशील. हालेलुया. प्रेज लॉर्ड. या उभं राहूया.